सर्वप्रथम भगवान बाबाच्या पावनभूमीतून सर्वांना नमस्कार. मी शिवदास महाराज भगवान गडकर. आपल्यासोबत आहेत PSI सुशील रघुनाथ केकान सर. नमस्कार सर. जय हरी. नमस्कार. जय हरी. जय हिंद. तुमचा थोडक्यात आम्हाला परिचय हवा आहे. तर मी सुशील रघुनाथ केकान, सेंट्रल PSI. मी राहणार जायबावाडी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर इथून बिलॉंग करतो. आणि मी सध्या एक वर्षाची खडतर ट्रेनिंग कंप्लीट करून 1 महिन्याच्या सुट्टीवर गावी आलेलो आहे. तर तुमचा आतापर्यंतचा थोडक्यात शैक्षणिक प्रवास सांगा आम्हाला. तर मी जसं की उल्लेख केला, मी जायबावाडी या गावातून येतो. तर 1ली ते 7वीपर्यंत माझं शिक्षण जायबावाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. त्याच्यानंतर मी तालुक्याच्या ठिकाणी 8वी ते 10वी गेलो. आणि त्याच्यानंतर मग मी खरडाण आमच्या गावापासून 10 किलोमीटर आहे, तर तिथं 11वी ते 12वी कंप्लीट झालं. त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशनसाठी डॉक्टर वल्हास पाटील कॉलेज जळगावला तिथं गेलो. आणि 2018 ते 2023 या कालखंडात मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी पुण्याला गेलो होतो. सर, तुमच्या शैक्षणिक प्रवासातून असं जाणवतं की तुम्ही खेडेगावातून आलेला आहे, तर तुमचे आई वडील काय करतात? तर प्रामुख्याने मी खेडेगावात असल्यामुळे आपल्या गावाकडे सगळे लोक शेतीच करतात. तसा माझा हा म्हणजे वडीलपार्जित जो व्यवसाय आहे घरचा, तो शेती आहे. आई वडील शेती करतात. सर, तुमचे आई वडील शेती करतात, तर तुम्हाला स्पर्धा परीक्षाची आवड कशी निर्माण झाली? स्पर्धा परीक्षेची आवड तसं म्हणायला गेलं तर आमच्या अजून कोणी सर्व्हिसला वगैरे आमच्या म्हणजे खेडेगावातून फक्त एक पोलीस किंवा आर्मी लेवलला आजपर्यंत लोक होते. पण मग असं कोणी गाईड करणारा पण नव्हता आणि आवड निर्माण व्हायचा पण प्रश्न नव्हता. पण ज्यावेळी मी ग्रॅज्युएशनला होतो त्यावेळी म्हणजे काहीतरी करण्याची, पहिल्यापासून एक वेगळं गावाकडच्या लोकांमधून काहीतरी करण्याची जिद्द होती. तसं मी ठरवलं की बाबा मग आता आपल्या गावातील लोक जर आर्मी भरती वगैरे करत असेल तर मग आपण ऑफिसर होण्यासाठी काय कुठे जागा वगैरे असतात, त्याच्यासाठी मी शोधायला चालू केलं. आणि मग मला कळलं की ऑफिसर होण्यासाठी ग्रॅज्युएशन नंतर भरपूर पर्याय आहेत. मग मी स्वतःच निवडायला चालू केलं. आणि UPSC मधून घेतली जाणारी CDSE एक्झाम आहे, तिच्यासाठी प्रयत्न चालू केला. सर, तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः निवडला, परंतु तुम्ही तयारी कशी केली व कुठे केली? जसं की मी उल्लेख केला, मी ग्रॅज्युएशन नंतर एक्झाम द्यायचं ठरवलं. 2018 साली मी ठरवलं की आपण ही एक्झाम देऊ शकतो. पण एक्झामबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि गायडन्स करणारं पण कोणी नव्हतं. तर मग मी काय केलं, त्यावेळी यूट्यूबचा फायदा घेतला आणि यूट्यूबद्वारे लेक्चर्स वगैरे पाहिले. किंवा मग महाराष्ट्रात त्या एक्झामची अवेअरनेस पण नव्हती. मग मी चालू केलं की यूट्यूबद्वारे माहिती जेवढी गोळा करता येईल तेवढी केली. आणि मग ऑनलाईन मी चालू केलं, अभ्यासासाठी ट्राय केला. जो स्टडी केला तो ऑनलाईनच केला. आणि पुण्याच्या ठिकाणी जाऊन अभ्यास करायचं ठरवलं आणि पुणे इथं गेलो ग्रॅज्युएशन नंतर. आणि मग पुणे येथे लायब्ररी वगैरे जॉईन करून अभ्यास केला. तर सर, तुम्ही पुण्याला गेल्याच्या नंतर स्वतःचा खर्च आहे तो कसा भागवला तुम्ही? जसं मी सांगितलं, मी पुण्याला जायचं ठरवलं. मग 2018 साली मी पुण्याला गेलो डिसेंबरमध्ये. तर मग पुण्याला गेल्यानंतर तिथं जाणवलं की इतका खर्च होणं आपल्या ह्याच्यानी म्हणजे शक्यच नाही. कारण घरी दुसरे भाऊ वगैरे शिकत होते. मग घरच्यांना एक शेतीचं बॅकग्राऊंड असलं, एक 5-6 हजार महिन्याला देणं पण फादरला मुश्किल झालं. मग मी ठरवलं की आपण एक लायब्ररी वगैरे जॉईन करू. आणि तिथं एक लायब्ररी कोऑर्डिनेटर म्हणून पोस्ट असते की जिथं आपण अभ्यास करून त्याच लायब्ररीचा अभ्यास करून काम करू शकतो. म्हणजे ॲडमिशन वगैरे घ्यायची मुलांची आणि तिथं अभ्यास करायचा. तर मग मी तो पर्याय निवडला. आणि मग तिथं मला त्या लायब्ररीच्या ओनरचा वगैरे चांगला सपोर्ट मिळाला. आणि मग तसा मी अभ्यास कंटिन्यू 5 वर्ष कंटिन्यू तसाच अभ्यास केला. 4 वर्ष अभ्यास केला म्हणता येईल. आणि नंतर मग माझं एक्झाम निघायला चालू झालं 4 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर आपण सांगून बोलू शकतो. तर मग असा मी तो पर्याय निवडला, कारण घरची परिस्थिती हालाकीची होती. मग घरच्यांना बी जास्त त्रास द्यायला ते त्रास देण्यापेक्षा मी ठरवलं की आपापला कमवा आणि शिका जशी योजना आहे तसं आपलं चालू केलं स्वतःच. कमवा आणि शिका हा पर्याय तुम्ही निवडला, परंतु तुम्ही किती प्रयत्नानंतर यश मिळवलं? तर मी कमवा आणि शिका म्हणजे लायब्ररीतून जेवढा पगार येत होता तेवढा, आणि घरचे मग 1 महिन्यानंतर किंवा 1.5 महिन्यानंतर थोडेफार पैसे टाकत होते, ज्याने या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन माझा खर्च भागायचा. तुमचा दुसरा प्रश्न आहे तो खूप
कठीण आहे माझ्यासाठी. खरं तर प्रवास हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणाऱ्या मुलांसाठी सगळ्यात डिफिकल्ट असतो. तर मी 8 SSB इंटरव्ह्यू, जे की सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंडियातला वन ऑफ द टॉपेस्ट इंटरव्ह्यू आहे, तो मी 8 वेळा दिला, जो की आर्मी नेव्ही एअरफोर्ससाठी क्लास 1च्या पोस्टसाठी भरला जातो. मी त्याच्यासाठी कोलकाता 2 वेळा, बेंगलोर 3 वेळा, कोइंबतूर 1 वेळा, मैसूर 1 वेळा आणि अलाहाबाद 1 वेळा, असं 8 वेळा 3 की 3.5 वर्षाच्या काळात इकडं तिकडं इंटरव्ह्यू देत राहिलो. पण माझं कम्युनिकेशन स्किल, इंग्लिश कम्युनिकेशन स्किल म्हणू शकतो आपण, एक खेडेगावात असलं, गावातून आल्यामुळं आणि नंतर 12वी एवढी गावाच्या आसपासच झाल्यामुळे एवढं काही इंग्लिश कम्युनिकेशन स्किल सुधारलं नव्हतं. मग त्याच्यामुळं मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो येत होता इंग्लिशचा. आणि तिथं तो इंटरव्ह्यू असतो, तो 5 दिवस पूर्ण इंग्लिशमध्ये असतो. तर मी 8 वेळा तो इंटरव्ह्यू फेल झालो आणि वय वर्ष 24ला तुमचे तिथे एज बार होतं तर त्या पोस्टसाठी, क्लास 1साठी पोस्ट असते. मग मी ठरवलं आता आपण दुसरीकडे कुठेतरी हातपाय मारले पाहिजे, कारण घरची सगळी परिस्थिती होती आणि घरची वाट पाहत होती सगळी, काहीतरी जॉब लागला पाहिजे. आणि तुम्हाला माहित होतं खेडेगाव असल्यामुळं सगळी पाहुणं रावळे आपले काय केलं पाहिजे. तर मग मी काय केलं, आता दुसऱ्या कुठल्या या निगडीत कुठल्या एक्झाम आहेत दुसऱ्या त्या सर्च केल्या. आणि माझा मित्र SSCPO देऊन सब इन्स्पेक्टर झाला होता ऑलरेडी CISF मध्ये. तर मग 2022 साली माझं एज बार झालं आणि मग 22च्या जूनमध्ये मी शेवटचा इंटरव्ह्यू फेल झालो आणि मी तिथं ठरवलं की बाबा हे कदाचित आपल्यासाठी नसावं. मग मी ऑगस्ट 2022ला माझं वय वर्ष 24 झाल्यामुळं मी हा फॉर्म भरला प्रथमच. SSCPO म्हणून सब इन्स्पेक्टरसाठी, म्हणजे सेंट्रल PSI साठी जागा भरल्या जातात. तो प्रथमच फॉर्म भरला आणि प्री मेन्स आणि फिजिकल आणि मेडिकल असं पूर्ण पहिल्याच टप्प्यात मी ही एक्झाम अतिशय म्हणजे सुखरूपपणे सुटलो. कारण माझा एक्झामचा अभ्यास होता UPSCचा, त्यामुळे मग हा एक्झामला मला असं काही वेगळं एफर्ट नाही घ्यावं लागलं, फक्त क्वेश्चन पेपर वगैरे सॉल्व्ह केला. बाकी मग मी पहिल्याच टप्प्यात ही एक्झाम पास झालो. सर, तुम्ही पहिल्याच टप्प्यामध्ये यश मिळवलं, परंतु यश मिळवल्याच्या नंतर तुमच्या मित्रपरिवारात किंवा घरच्यामध्ये काय वातावरण होतं? तर पहिल्या प्रयत्नात तुम्ही म्हणताय, पण मग मी पहिल्या प्रयत्नात नाही म्हणणार, कारण मी ऑलरेडी 8 इंटरव्ह्यू फेल झालो. मग काय झालं, आता कुठली तरी द्यायची म्हणून सेकंड क्लास तर झालो. गावात मी पहिलाच आहे की जो गावातल्या शाळेत वगैरे गावाचा पूर्ण हे आहे, आणि तो क्लास 2 ऑफिसर 2 गावं मिळून आहे, जायबावाडी आणि तिरंशी. तर तो मला मिळाला. मग गावातल्या लोकांची किंवा मग आपल्या सर्व परिसरात एकदम आनंद वातावरण झालं. म्हणजे पूर्ण लोक असं 4 दिवस मला असं काही कळत नव्हतं कोण फोन करते काय, कारण कॉलेजचे मित्र इकडले सगळे ट्रेनिंग वेगळ्या, आमची ट्रेनिंग असते तिकडले ट्रेनिंग, सगळ्या मित्रांनी एकखट्या फोन करायला चालू केले, मेसेजेस. 4 दिवस एकदम असा मोबाईल हँग पडला. मग पूर्ण आनंदाचं वातावरण, लोक भेटायला यायला लागले, सत्कार वगैरे भरपूर एकदम. आणि मग गावातल्या मुलांनी एकदम जंगी स्वागत आणि DJ मिरवणूक वगैरे, एकदम आनंद वातावरण. म्हणजे पूर्ण एक 360 डिग्री चेंज झाला आयुष्यामध्ये. परंतु तुम्ही जो मार्ग आता इथपर्यंत आलात, तुम्ही यश मिळवलं, तुमच्या मित्रपरिवारात जो आनंद झाला तो वेगळा आहे, परंतु तुमच्या आईवडिलांच्या मनामध्ये त्यावेळेस काय भावना होती? तर आईवडिलांना पहिलाच कॉन्फिडन्स आला होता की मी आता त्यांना सांगून दिलं की बाबा इथं आपलं भरपूर 99% चान्सेस आहेत. पण वडिलांची उत्सुकता वाढली आणि त्यांनी पूर्ण गावात सांगून दिलं की बाबा, पण असं ऑलरेडी सांगून दिलं त्या इंटरव्ह्यूच्या टायमाला बी. पण गावातल्या लोकांची भावना अशी झाली की आता काय होत नाही, ह्याचे वडील ते सारखेच म्हणतात की बाबा झालं याचं काम. पण मग तरी त्यांच्या मनात तेवढं नव्हतं. ज्यावेळी मग मी गावाकडे 5 दिवाळीला आलो नव्हतो त्याच्या आधी, मग मी ठरवलं होतं की गावात एकच दिवाळी आपली ज्या दिवशी सिलेक्शन येते घरात, तोची आपला दिवाळी दसरा. मग भावानी पूर्ण फटाके वगैरे ज्या दिवशी मग एकदम पूर्ण वातावरण हे झालं, मग सगळ्यांना कळलं की झालं भावायचं फायनल. आणि त्यावेळी मग सगळे गावातले लोक वगैरे खुश झाले, भेटायला आले. आणि मग आई वडील म्हणाल तर मग त्यांच्या खुशीची जी असते ती आपण कुठेही पाहू शकत नाही की आपल्या मुलाचं कुठेतरी त्या खुशीला आनंदाला पारावर नव्हता. मग मी सर्वप्रथम आई वडिलांना सांगितलं आणि मग त्यांचं दर्शन घरीच होतो या वयाने मी. मग
असं झालं, आईवडील एकदम खुश, सगळे मित्रपरिवार खुश, त्याच्या म्हणजे ती खुशी पुन्हा नंतर कुठं आपण पाहतच नाही, असं तो एक हे होता. सर्वप्रथम तुम्ही ज्यावेळेस भगवानगडावरती आलतात त्यावेळेस मी तुम्हाला पाहिलं होतं की भगवान बाबाच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि शास्त्रीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर तुम्ही तब्बल 1 वर्षानंतर वर्धेवर आलात आणि त्यावेळेस सुद्धा भगवान बाबाच्या समाधीचं आणि शास्त्रीचं दर्शन घेतलं. आणि त्यावेळेस माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी किंवा काय तुमचं व्यक्तिमत्व आहे हे जाणून घेण्याची माझ्या म्हणजे इच्छा निर्माण झाली. आणि आताची जर पिढी पाहिली तर वारकरी संप्रदायाकडे जास्त वळत नाही किंवा वारकऱ्याकडे जास्त वळत नाही, भगवानगडाकडे वगैरे अशा जे देवदेवतांचे ठिकाण आहेत याच्याकडे वळत नाहीत. परंतु तुम्ही एवढं यश मिळवल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही तुमच्या मनामध्ये जी भावना होती भगवान बाबाविषयी किंवा शास्त्री महाराजांविषयी, तर तुम्ही आल्याच्या नंतर इथं तुम्हाला बाबा काय बोलले? तर मी सर्वप्रथम उल्लेख करू इच्छितो की एक मी स्वतःला ठरवलं होतं की आणि घरचा एक पारंपरिक वारसा आहे आम्हाला अध्यात्माचा. म्हणजे आम्ही ज्यावेळी छोटे होतो त्यावेळीपासून एक रेडिओ टेप कॅसेट यायची, त्यावेळी टेप रेकॉर्डर, त्यावेळीपासून वडील एकदा गायनाचार्य मोठे बंधू महाराज आहेत आमचे कीर्तनकार. मग माझं सुरुवातीपासूनच असं होतं की अध्यात्माला एक अभ्यासाला अध्यात्माची साथ पाहिजे. तर मग मी तुम्ही बोलले की गडावर का आलात, म्हणजे सुरुवातीला मी तसं सिलेक्शन झालं आणि दुसऱ्या दिवशी बाबा गडावर आहेत याची कल्पना केली आणि गडावर आलो. तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो मी, आता 5 वर्षाची किंवा मी 8 वेळा फेल झालो. तर माझा तो प्रवास म्हणजे फेल झाल्यानंतर किंवा मग आपण एक ट्रॅकवर राहावं, तो मी सांगाल की फक्त शास्त्री बाबांमुळं. घरचे वगैरे होते, मित्र वगैरे होते, पण एक शास्त्री बाबांचं एक जुनं कीर्तन आहे, सावध झालो हरीचे आलो जागरण. मी तिकडून आलो का ती क्लिप ऐकायचो. त्यात फक्त बाबांनी असं एक विद्यार्थी जीवनात ती कीर्तन ऐकायला लागले. जर आपण शक्य झालं तर या कमेंट बॉक्स म्हणजे पिन करूया, मी खाली कमेंट बॉक्समध्ये टाकूया. तर ते कीर्तन सगळ्यात इम्पॉर्टंट. मग ज्या व्यक्तीच्या कीर्तनामुळे आपण एक मार्ग चुकलो नाही, ट्रॅकवर चालत राहिलो, मग तो व्यक्ती माझ्यासाठी सर्वस्वच राहणार ना. त्यामुळे मी ज्या दिवशी सिलेक्शन झालं 2-3 दिवसानंतर लगेच बाबांना भेटायला आलो. बाबांना इव्हन तो सांगितलं की बाबा असं होतं. बाबा प्रचंड खुश झाले. आणि मग ट्रेनिंग झाल्यानंतर मी खरं तर बाबांना तिकडेच बोलवलं होतं स्टार पासिंग आउट सेरेमनीला, पण बाबांना कार्यक्रम असल्यामुळे बाबांना येता आलं नाही. मग बाबा बोलले तू वर्दी घेऊनच आपल्या गडावर ये, मग तिथंच फोटो वगैरे करूया. मग मी त्यामुळं आणि माझं एक ठरवलं होतं की वर्दी झाल्यावर बाबांना आपलं दाखवायचं की आपण आलोय. मग बाबांना वर्दी सोबत वगैरे फोटो काढले, बाबांना अतिशय भारी वाटलं. तर ते श्रेय घरच्यांचं आहे, मित्रपरिवाराचं आहे, पण एक अध्यात्म असल्यामुळं माझ्यासोबत मी एक वेगळ्या मार्गाला भटकलो नाही. की आता मुलं काय करतात तर अभ्यास करायच्या नादाने मग दुसरे पण त्यांना हे लागतं. तर माझ्या आयुष्यात ते काम शास्त्री बाबांनी केलं, जो की मी एक फक्त 43 किंवा 47 मिनिटाची ती क्लिप आहे, ती फक्त एक मुखोद्गत आहे माझ्या आत्ता पण. तर ती सावध झालो. म्हणजे बाबांनी त्यात इव्हन सांगितलं की आपण एक कशा ट्रॅकवर विद्यार्थी जीवनात एक अतिशय उत्तम ती मोटिवेशन आहे. तर त्या मार्गाने मी चाललो. त्यामुळे मी शास्त्री बाबांना माझं सर्वस्व मानतो आता पण घरच्यानंतर. तर असा माझा तो आध्यात्मिक प्रवास तसा आहे. तुम्ही अभ्यास आणि अध्यात्म याची साथ घेऊन इथपर्यंत पोहोचलात, परंतु इथून पुढचे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी तुम्ही सक्सेस मंत्र काय सांगाल? जसं मी उल्लेख केला, अभ्यासाला अध्यात्माची साथ पाहिजे. तर अध्यात्म हा आपल्याला काय अभ्यास करून देत नाही. पण काय विषय, आपण जर आध्यात्मिक असो तर एक वाईट मार्गाने आपण चालत नाही. आणि वाईट मार्गाने न चालल्यामुळे आपल्याला सक्सेस मंत्र किंवा आपलं कुठलंही डिमोटिवेट आपण होत नाही. तसं मी असं कोणाला सांगणार नाही की तुम्ही कीर्तन वगैरे ऐका, पण एक अध्यात्म किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी असते अध्यात्मामध्ये, स्पिरिच्युअलिटीमध्ये, ती तुम्ही जर जोपासली थोडी तर तुमच्यासाठी तुमचं सक्सेस किंवा मग तुमचं हार्डवर्क ते अजून बेटर तुम्हाला नक्कीच रिझल्ट देईल. तर मग मी सांगेल की थोडं आपण तुम्ही असं नाही की भगवान बाबांना माना किंवा माऊली ज्ञानेश्वर महाराजांना माना, तुम्ही ज्या बी व्यक्तीला मानाल स्पिरिच्युअलिटी, ज्या बी गुरु असतील तुमचे त्यांना मानून एक त्यांच्यावर थोडाफार हे ठेवा आणि त्यामुळे तुम्ही एक वेगळ्या मार्गाने जाणार नाही आणि तुमचा सक्सेस लवकर तुम्हाला मिळेल. मग असं मी एक सांगेल. आणि अजून मी उल्लेख करेल की जे MPSC वगैरे करणारी मुलं असतात, UPSC,
एक आपण एकाच ध्येयाला न पकडता एक खाली पण आपण जे एक्झाम असतात, हालाकी आता द्यायला लागलेत दुसरी पण मुलं, दुसऱ्या पण आपण कुठल्या कुठल्या एक्झाम देऊ शकतो. आणि जर महाराष्ट्रात पाहिलं आपण तर पूर्ण MPSC वर कल आहे मुलांचा. तर मग मी त्यांना सांगेल की सेंट्रलमध्ये रेल्वेचे एक्झाम असतात किंवा SSC मधून भरपूर वॅकन्सी भरल्या जातात. तर अशा वॅकन्सीसाठी आपण नक्कीच ट्राय केला पाहिजे आणि आपलं कुठेतरी जागा निश्चित करून घेतली पाहिजे. मग नंतर पहिलं सिलेक्शन नंतर आपण दुसरीकडे लढू शकतो. तर सक्सेस मंत्र हाच आहे की एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि स्ट्रेच, आपण फॉरवर्ड राहा आणि अभ्यास करत राहा. सक्सेस तुमचंच आहे. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. तर धन्यवाद खरं तर तुमचं मानावं लागेल, कारण तुमची भरपूर दिवसाची इच्छा होती. जसं तुम्ही सांगितलं उत्सुकता असेल एक भरपूर दिवसाची होती. तर तुमचा वारंवार म्हणजे आग्रह होता. तर मी ठरवलं की आता, आणि आपण सध्या भगवानगड, भगवान बाबांची जी पवित्र भूमी आहे इथं आहेत आणि भगवान बाबांच्या समोर समाधी मंदिर इथंच आहे. तर मग इथं आणि जे शास्त्री बाबांनी घडवलेले विद्यार्थी आहे तुम्ही एक, तुम्हाला माझं म्हणजे एक आपलं जसं की आज इंटरव्ह्यू सारखं एक जी चर्चा झाली ती तुमच्यासारख्या व्यक्तीला देण्यात अतिशय आनंद होत आहे. आणि असंच आपण तुमच्या चॅनलच्या मार्फत किंवा मग एक तुमच्या भगवान बाबांच्या किंवा या सानिध्यात जे मुलं अभ्यास करतात MPSCचे, त्यांचा बी असाच एक उत्सुंग त्यांनी यशाची भरारी घ्यावी अशीच भगवान बाबांना प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय हरी.